नमस्कार. द साइन ऑफ फोर हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते शर्लॉक होम्सची एक रोमांचक गुप्तहेर कथा, बरोबर? पण आज आपण ह्या कथेच्या आत दडलेल्या एका वेगळ्याच, अधिक गडद गोष्टीचा शोध घेणार आहोत. ही गोष्ट आहे एका साम्राज्याच्या भीतीची आणि त्याच्या असुरक्षिततेची. कारण ही फक्त एक गुप्तहेर कथा नाहीये. याच्या प्रत्येक पानावरनं एका विशाल साम्राज्याची सावली आहे. आणि ही सावली कसली आहे? तर लोभाची, विश्वासघाताची आणि एका मोठ्या ऐतिहासिक बंडाची. म्हणूनच द साइन ऑफ फोर ही एका साम्राज्याच्या भीतीची कहाणी आहे. म्हणजे बघा, ही कादंबरी म्हणजे व्हिक्टोरियन ब्रिटिश साम्राज्याच्या मनाचा एक आरसाच आहे. एका बाजूला त्यांना आपल्या साम्राज्याचा प्रचंड अभिमान आहे, पण दुसऱ्या बाजूला वसाहतींमधून काहीतरी धोका येईल याची एक खोलवर रुजलेली भीती पण आहे. चला तर मग या रहस्याच्या थोडा पलीकडे जाऊया आणि बघूया की ही क्लासिक डिटेक्टिव्ह स्टोरी तिच्या काळातल्या साम्राज्यवादी चिंतांना कशाप्रकारे आपल्यासमोर मांडते. बरं, सुरुवात करूया एका मुख्य संकल्पनेपासून. ती म्हणजे ब्रिटिश साम्राज्यवाद. म्हणजे नेमकं काय? तर व्हिक्टोरियन काळात ब्रिटनने वसाहती, लष्करी ताकद आणि वेगवेगळ्या मार्गांनी आपली सत्ता आणि प्रभाव अक्षरशः जगभर पसरवला होता. आणि ही कादंबरी बरोबर त्याच काळातली आहे. आता या कादंबरीच्या अगदी केंद्रस्थानी आहे एक ऐतिहासिक भूकंप. तो म्हणजे 1857चा भारतीय बंड. आणि लक्षात घ्या, ही घटना फक्त बॅकग्राऊंड म्युझिकसारखी नाहीये. नाही, कथेमधला प्रत्येक संघर्ष, प्रत्येक विश्वासघात आणि प्रत्येक हत्या या सगळ्याचं मूळ या घटनेत आहे. ही टाईमलाईन बघितली की सगळा संदर्भ स्पष्ट होतो. बघा, 1857मध्ये भारतीय बंडाने ब्रिटिश साम्राज्याच्या आत्मविश्वासाला जबरदस्त धक्का दिला. त्यानंतर काय झालं? तर व्हिक्टोरियन समाजामध्ये परदेशी लोकांविषयी एक भीती आणि अविश्वासाचं वातावरण तयार झालं. आणि मग बरोबर 1890मध्ये याच सगळ्या चिंतांना घेऊन द साइन ऑफ फोर प्रकाशित झाली. कनेक्शन अगदी स्पष्ट आहे. म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे बंड फक्त एक ऐतिहासिक संदर्भ नाहीये. आग्रा खजिन्याची गोष्ट, तो शाप, तो रक्तपात, तो विश्वासघात, या सगळ्याची सुरुवात या बंडात आहे. विचार करा, लंडनच्या रस्त्यांवर घडणाऱ्या गुन्ह्यांची मुळं थेट भारतातल्या या संघर्षापर्यंत पोचतायत. आता येऊया त्या आग्राच्या खजिन्याकडे. हा नुसता खजिना नाहीये. ही फक्त संपत्ती नाही, तर हा वसाहतवादी लोभाचा आणि त्यामुळे होणाऱ्या नैतिक पतनाचा एक जिवंत शाप आहे. हा खजिना ज्याच्या ज्याच्या वाटेला आला त्याचा विनाशच झाला. बघा ना, कॅप्टन मॉर्स्टन एका भांडणात मारले गेले. मेजर शुल्टो आयुष्यभर भीतीच्या आणि अपराधीपणाच्या ओझ्याखाली जगले. बार्थोलोम्यूची तर हत्याच झाली. आणि जॉनथन स्मॉल, त्याला खजिना मिळाला खरा, पण तो त्याच्या हातून निसटला आणि आयुष्यभरासाठी तुरुंगवास घडला. मग हा खजिना नक्की आहे तरी काय? सोनं, हिरे, मोती? नाही. तो आहे साम्राज्यवादी लुटीतून आलेल्या नैतिक भ्रष्टाचाराचा पुरावा. तो संपत्ती किती उथळ असू शकते हे दाखवतो. आणि एक गोष्ट अगदी स्पष्ट करतो की अन्यायाने मिळवलेली दौलत फक्त विनाश घेऊन येते. आता खजिन्याच्या गोष्टींकडून वळूया पात्रांकडे. विशेषतः जी पात्र ब्रिटिश नाहीत त्यांचं चित्रण कसं केलंय ते पाहूया. कारण यातून त्या काळातले वंशवादी पूर्वग्रह अगदी स्पष्ट दिसतात. आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ टोंगा नावाचं पात्र. याचं वर्णन काय केलंय बघा. एक रानटी, विकृत प्राणी. ही भाषा ही फक्त वर्णन नाहीये, ही एका संपूर्ण समाजाला, एका वंशाला माणूस म्हणून नाकारण्याची प्रक्रिया आहे. त्या काळातल्या वसाहतवादी मानसिकतेचं हे अगदी थेट उदाहरण आहे. आणि यालाच म्हणतात अमानुषीकरण किंवा डिह्युमनायझेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गटाला माणूस म्हणून बघणंच बंद करता, तेव्हा त्यांच्यावर राज्य करणं, त्यांच्यावर हिंसाचार करणं हे सगळं सोपं होऊन जातं. त्याला एक प्रकारचं समर्थन मिळतं. हे बघा, इथे हे चित्र अगदी स्पष्ट दिसतंय. वसाहतवादी दृष्टिकोन कसा होता? एका बाजूला ब्रिटिश पात्र कशी? तर तर्कशुद्ध, सुसंस्कृत, कायद्याचं पालन करणारी. आणि दुसऱ्या बाजूला इतर लोक म्हणजे टोंगा आणि त्याचे भारतीय साथीदार. ते कसे? तर हिंस्र, रानटी आणि गुन्हेगार. हा फरक लेखकाने अगदी जाणीवपूर्वक दाखवला आहे. चला, आता हे सगळे धागेदोरे एकत्र जोडूया आणि बघूया की ही कादंबरी व्हिक्टोरियन काळातल्या त्या साम्राज्यवादी मानसिकतेला आणि तिच्यातल्या विरोधाभासांना कसा आरसा दाखवते. तर या कादंबरीतून आपल्याला काय दिसतं? एकीकडे ब्रिटिश साम्राज्याच्या जागतिक कर्तृत्वाचा अभिमान आहे, पण त्याच श्वासात वसाहतींमधून बंड होईल, कोणीतरी बाहेरून येईल याची खोलवरची भीती पण आहे. साम्राज्य मिळवताना जो लोभ झाला त्यातून आलेला नैतिक भ्रष्टाचार आहे.
आणि हो, 1857च्या बंडानंतर जो सामाजिक आत्मविश्वास गेला होता तोही याद दिसतो. म्हणूनच द साइन ऑफ फोर ही फक्त एक गोष्ट उरत नाही, ते एक महत्त्वाचं साहित्यिक डॉक्युमेंट बनतं. ब्रिटिश साम्राज्याचं एक असं दस्तऐवज जे आपल्याला त्या काळातल्या गुंतागुंतीच्या वास्तवाशी ओळख करून देतं. आणि शेवटी हा एक प्रश्न उरतोच की द साइन ऑफ फोर सारख्या क्लासिक पण त्याच वेळी अशा वादग्रस्त किंवा समस्याप्रधान कलाकृतींकडे आज आपण बघायचं कसं, त्यातल्या कलेचा आनंद घ्यायचा, पण त्यात दडलेल्या त्या विषारी विचारधारेचं काय करायचं, त्याला कसं सामोरं जायचं.